नाही नाही, खूप वेळा होतं असं नटांचं नाटकात काम करताना कधी कधी डायलॉग विसरतो किंवा ब्लँक होतो, पण शेवटी रंगभूमीवर काम करणारा कलाकार हा नेहमीच उत्स्फूर्त असतो. म्हणजे माझ्याकडे ऍक्टिंग नाहीये आता, मग माझी मी ओळखेन कॅपॅसिटी की आपण विचारतो आपल्याला ह्याच्यात नाही होत आहे, त्या क्षेत्रातलं दुसरं काही जमतंय का आपल्याला, तर ते बघितलं असतं. आहे वेगळे माझे, मला वाटतं तसेच आहेत. खूप स्ट्रगल आहे, प्रयत्न खूप असतो खूप काम मिळण्याचा, मिळत नाही. तुम्हीच सांगा आता, माझे ऍक्टिंग स्किल्स हे सिनेमातल्या आदित्य सारखे आहेत. आता आदित्य सिनेमातला जाम सॉलिड आवाज बिवाज काढतो, मला जमत नाही ते, मग त्याचे डब केले जातात. माझ्या खऱ्या आयुष्यात काही कोणी मला डब करायला येत, पण तुम्हीच सांगा माझे ऍक्टिंग स्किल्स, त्याच्याकडे सिनेमा बघा आधी, ये रे रे पैसा 3, मग कळेल तुम्हाला आदित्य सारखे स्किल्स आहेत की नाहीये. मी घरीच बसलो नसतो का? असे जर का माझे ऍक्टिंग स्किल असते तर मला कोणीतरी काम दिलं असतं का? देवाच्या कृपेने असं कधी अजून झालेलं नाहीये. आदित्य सारखी वेळ कधी येऊ नये. मला सगळे डायलॉग्स पाठ असतात आणि पाठच राहू देत. मी शाळेत एक पाठी नव्हते, पण आता एक पाठी आहे. पोळी भाजी केंद्र, करेक्ट ते स्किल आहे माझ्यात. आदित्यसारखं जर माझ्या नशिबात असतं ना, जी गोष्ट करायला जातो ती चुकतो आणि कॉन्फिडेंटली चुकतो, तर मी ऍक्च्युली ती गोष्ट केली नसती, कारण मी आदित्य नाही. रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत आमचा नवीन सिनेमा ये रे रे पैसा